नमस्ते मंडळी. तर आता डॉक्टरांनी सांगितलं आहे की रोज ड्रायफ्रूट्स खा. तर आता आठवणीने मी ड्रायफ्रूट्स भिजत घालते आणि सकाळी आठवणीने खाते. तर खायलाच पाहिजे, सर्वच गृहिणींनी खायला पाहिजे. त्यानंतर सुमितची स्कूल होती सकाळी, तर त्याच्यासाठी टिफिन बनवला. आणि आज मी टिफिनमध्ये ना अशी पनीरची सुकी भाजी बनवली. आणि त्याला पनीरची भाजी कोणतीही प्रकारची दिली तरीही त्याला आवडतेच. त्यानंतर त्याचा टिफिन पॅक केला आणि मग तो स्कूलमध्ये गेला. आणि स्कूलमध्ये गेल्यानंतर बघते तर काय, बाकीच्या झाडांना तर तुम्हाला कालच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. सर्व झाडांची कटिंग केलेली आहे आणि माझ्या झाडांना कोणतं खत देते ते सुद्धा मी शेअर केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता हे रोप किती छोटंच आहे हे झाड, पण त्याला रोप बघा किती सारे झालेले आहे. त्यानंतर मग चहा बनवला, यांच्यासाठी काळा आमच्यासाठी गोरा, असं आमच्या दोन प्रकारचे आमच्याकडे चहा असतात. त्यानंतर मग चहा ब्रेड खाल्ला आणि चहा ब्रेड झाल्यानंतर मग बाकीची कामे आवरायला घेतली. आणि त्यानंतर मग मला जायचं होतं आज हॉस्पिटलला, म्हणून मग मी सकाळी स्वयंपाकाची तयारी केली. कारण हॉस्पिटलमध्ये गेलं की मग काही गॅरंटी नसते लवकर घरी येण्याची, कारण नंबर लागतो नाही लागत. त्यामुळे मग मी म्हटलं चला आपण स्वयंपाक करूनच बाहेर निघावं. तर आज मग काही नाही, भेंडीचीच भाजी होती. आणि माझी ना भेंडीची भाजी अजिबात चिकट होत नाही. हे ट्रिक नक्कीच तुम्ही वापरून बघा. तर भेंडी कट केली छान. आणि मी ना हिरव्या मिरच्याचीच भाजी बनवते भेंडीची नेहमी, आणि खरंच खायला इतकी टेस्टी लागते. त्यानंतर मग कांदा टमाटर नाही टाकलेला आहे मी, आणि कांदा, हिरवी मिरची आणि थोडासा लसूण कट करून टाकलेला आहे, थोडंसं मीठ, आणि एकदम सिंपल पद्धतीने बनवते. आणि त्यानंतर मग कट केलेली भेंडी. आणि भेंडी जेव्हा आपण कट करतो ना, तर भेंडी एकदम सुकलेली असली पाहिजे, ओलसर नसलेली पाहिजे. तर अशीच मी कट करून घेते आणि कापडांनी, छान कॉटनच्या कापडांनी त्याला पुसून घेत असते. तेव्हाच कुठे मग ते अशी सुकी होते, नाहीतर मग ते एकदम चिकट होऊन जाते. आणि झाकण ठेवायला अजिबात विसरू नका. तर मस्त अशी भेंडी रेडी झालेली होती. त्यानंतर मग आत्ता वाजलेले होते 11:30-12. तर 11:30च्या समोरच गेलेले होते. तर चला म्हटलं आता जेवणाची तर वेळ नाही झालेली आहे, पण तिकडून यायला लेट होणार होतं, म्हणून मग थोडंसं खाऊन घेतलं. आणि एवढ्या सकाळी म्हणजे 11:30ला नाही जेवण करत, म्हणून तेवढी काही भूक नव्हती, म्हणून जास्त जेवण नाही केलं. अर्णवला वगैरे दिलं. आणि त्यानंतर मग मला ह्या दुधाचं पनीर बनवायचं होतं. आज भरपूर दूध उरलेलं होतं, तर चला म्हटलं याचं पनीर बनवते. त्याआधी त्याच्यावरची साय काढून घेतली आणि पनीर बनवून घेतलं. आणि मग त्यानंतर झाली आहे रेडी. अर्णव पण माझ्यासोबत येणार होता. मग चला म्हटलं आता हॉस्पिटलमध्ये जाऊन येते, बरेच दिवस झाले वीकनेस जाणवत आहे. तर हे बोलले की जाऊन ये एकदा. तर आता निघालेली आहे मी हॉस्पिटलसाठी. आणि आज ना त्यानंतर मग महत्त्वाचं काम म्हणजे पेट्रोल. त्यानंतर मग पेट्रोल भरून घेतलं. आणि पेट्रोल भरल्यानंतर मग आज अर्णवचं चालू होतं की मम्मी मला थोडा वेळ गाडी चालवायची आहे. तर त्यानंतर मग आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो. हॉस्पिटलमध्ये भरपूर गर्दी होती, आणि जेव्हाही कधी दवाखान्यामध्ये आलो तर इथे ना भरपूर गर्दी असते. तर तरी पण मी सकाळीच नंबर लावला होता, तर फायनली माझा नंबर आला. आणि त्यानंतर बघा इथेच अर्णव बसलेला होता, तर त्यानेच हा व्हिडिओ शूट केलेला आहे. इतक्या छान फेसेस होत्या. आणि डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये सुद्धा भरपूर असतात, त्यांना खूप आवड आहे बहुतेक. त्यानंतर मग अर्णवला भूक लागलेली होती, तर अर्णव बोलला की मला काहीतरी खायचं आहे. आता घरून तर आम्ही खाऊन निघालो होतो, पण काहीतरी चटपटं खायची इच्छा झाली होती. तर चला म्हटलं थोडासा नाश्ता करून घ्यावा. तर सगळ्यात आधी इथे आल्यानंतर अर्णवनी चॉकलेटवर ताव मारला. आणि इथे त्यांनी मस्त महागच्या 100 रुपयाच्या मस्त अशा चॉकलेट घेऊन घेतल्या. त्यानंतर मग इकडे नाश्त्याचं घेऊन घेतलं आम्ही. आणि हे ना यवतमाळचं एकदम फेमस दुकान आहे, इथे सगळं काही एकदम फ्रेश मिळतं. आणि त्यानंतर मग आम्ही दोघांनी पण, माझ्या पिल्लूने आणि मी दोघांनी पण नाश्ता करून घेतला. आणि इथे बघा एकदम तुम्हाला म्हटलंच आहे मी की फ्रेश मिळतो नाश्ता. तर इथे एका साईडला मस्त गरमागरम समोसे तळणं चालू होतं. तर आम्हाला काही तितका वेळ नव्हता, म्हणून आम्ही कचोरी खाल्ली. आणि बघू शकता तुम्ही यवतमाळमध्ये आत्ता दुर्गादेवी बसण्याची तयारी चालू आहे. आणि भरपूर दिवसा अगोदरच इथे
दुर्गादेवी बसण्याची तयारी असते आणि यवतमाळमध्ये सगळ्यात फेमस असतं की इथे डेकोरेशन छान असतं म्हणून असं ऐकलेलं आहे आणि दरवर्षी भरपूर दुरून दुरून बघायला येतात यवतमाळमध्ये. तर जे कोणी माझ्या यवतमाळमधले व्हिडिओ बघत असतील नक्कीच कमेंट करा. त्यानंतर मग आम्ही घरी निघालो. काही कामे राहिलेली होती तर चला म्हटलं ते पण आटपून घेते, कारण इकडे मार्केटला आले की 1-2 कामं असतात ते मी नेहमी करते. आणि त्यानंतर आज अर्णवची इच्छा होती ती पूर्ण केली. माझ्या पिल्लूने आज गाडी चालवली आणि खरंच खूप छान वाटत होतं. मी मागे बसली होती आणि चला म्हटलं आता बँकेचं काम राहूनच गेलेलं होतं, तर मग बचत गटाच्या काही बायांना पैसे पाहिजे होते म्हणून मग आम्ही बँकेत आलो. रस्त्यावरच बँक आहे. त्यानंतर मग ते फॉर्म वगैरे फिल करून घेतला आणि सगळे डॉक्युमेंट्स रेडी केले आणि मग फायनली पैसे मिळाले. आणि आज बँकेत सुद्धा भरपूर अशी गर्दी होती. आजचा मंगळवार असल्यामुळे, कारण सोमवारी आणि मंगळवारी भरपूर गर्दी राहते, त्यामुळे गर्दी झाली होती. आणि नंतर मग घरची ना बरेच दिवस झाले घडी बिघडली होती आणि आता काय ती सुधरवायची, म्हणून मग म्हटलं चला एक नवीनच घडी घेऊन घेते. ते तुमच्यासोबत मी नक्कीच उद्याच्या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे कोणती घेतली ते. आणि इथे आल्यानंतर मग असे काही छोटे मोठे वस्तू घ्यायच्या होत्या त्या घेऊन घेतल्या. नंतर मग घरी आलो.